हॅलो गाईज. तर एका वर्षात आम्हाला तब्बल 2 वेळा शिफ्टिंग करायची वेळ आलेली आहे. मी याच बिल्डिंगमध्ये पण दुसऱ्या फ्लॅटमध्ये राहायला आलो, त्यामुळे शिफ्टिंग चालू होती आणि हा पसारा इकडे तिकडे पसरलेला दिसतोय तुम्हाला. तर हा आहे हॉल झाल्याच्यानंतर ही किचन आहे. किचनमध्ये सुद्धा अर्धं सामान लावायचं राहिलेलं होतं. त्यानंतर इथे आहे बेडरूम. किचन आणि बेडरूमला एक गॅलरी आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकताय. ही बेडरूमची गॅलरी आहे. सगळं सामान आणून टाकलेलं होतं, फक्त ते त्याच्या जागी लावायचं राहिलेलं आहे. तर ह्याला 2-2.5 दिवस आरामात लागतात. तर 7 ते 7:30 वाजलेले होते रात्रीचे, तरी सामान असंच होतं. आमच्या बिल्डिंगच्या समोर ना एक काका आहेत, तर ते भाजीपाला पण विकत असतात आणि साठी ते हारसुद्धा विकत होते. तर हे आमच्या सोसायटीमधली बाप्पाच्या समोरची रांगोळी आहे. तर तुम्ही गणपती बाप्पाचं डेकोरेशन बघू शकता. गणपतीचं डेकोरेशन करताना, छोट्या मोठ्या गोष्टी करताना खूप मेहनत लागते. खरंच मेहनतीचं काम आहे हे. सगळं सामान लावून झाल्याच्या नंतर देवघर लावून घेतलं आणि देवांची पूजा करून घेतली. हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. त्यानंतर देवाकडे सुद्धा अगरबत्ती दिवा वगैरे लावून घेतला. संध्याकाळची वेळ झालेली होती, त्यामुळे शुभम करोती म्हणून दिवाबत्ती लावून घेतलेली होती मी. सोसायटीमध्ये खाली ना भजनाचा कार्यक्रम होता, त्याचा आवाज तुम्हाला येत असेल व्हिडिओमध्ये. आज रात्रीच्या जेवणामध्ये मी बनवली होती मटर पनीरची भाजी. त्यानंतर तुम्ही भजनामध्ये डान्स बघू शकता.
ह्या माझ्या आजोळाकडच्या महालक्ष्म्या आहेत, म्हणजे माझ्या आजीच्या घरी माझ्या दोन्ही मामी आहेत. त्या मामींनी हा सगळं डेकोरेशन आणि जो लक्ष्म्यांच्या पुढे जो खेळ वगैरे मांडलेला आहे ते मामींनी केलेले आहे. ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. ह्या माझ्या मावशीच्या घरच्या लक्ष्म्या आहेत. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये खूप छान दिसत होत्या त्या, पण त्यांनी मंडोळ्या बांधलेल्या होत्या.